नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय जगद्गुरु महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवानप्रिय सम्राट अशोक अनागारिक धम्मपाल जी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक महामानव बहुजन पिता परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम पंचांग प्रणाम। उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न धम्म उपासक व उपासिका व बालमित्रांना मैत्रीपूर्वक आज आपण संबोधी बुद्ध विहार मध्ये धम्म संस्कार वर्ग सुरुवात करण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून बुद्ध वंदना, ध्यान साधना व धम्मदेशना होत असते आणि प्रत्येक रविवार प्रत्येक व्यक्ती हा येणं सुरू झालेला आहे। आम्ही प्रत्येकांना आव्हानही केलेलं आहे की प्रत्येकाने आपले पुण्यकर्म शुद्ध करण्याकरिता संबोधी बुद्ध विहारामध्ये येऊन आपली पारमिता परिपूर्ण करावी। मी संबोधी बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट यांचाही आभार व्यक्त करणार, कारण की त्यांनी या कार्यक्रमाची संधी मिळवून दिली व भारतीय बौद्ध महासभाच्या माध्यमातून चालत असलेल्या पूर्ण जगभरामध्ये धम्मसंस्कार केंद्र, धम्मसंस्कार वर्ग सुरू करण्यात आलेले आहे। याचा प्रत्येक धम्म उपासक आणि उपासिकांनी लाभ घेतला गेला पाहिजे। मागच्या रविवार मी न होतो तरी या ठिकाणी खंड झालेला नाही आहे, कारण की माझे सुपुत्र अवित्राग या ठिकाणी येऊन त्यांनी बुद्धवंदना घेतलेली आहेत। आपण त्यांच्याकरता साधुवाद पण करूया। साधू साधू साधू। आणि आपण बघत आहोत की प्रत्येक ठिकाणी बुद्धवंदना चांगल्या पद्धतीने होत आहे। अनेक ठिकाणी धम्मसंस्कार होत आहेत आणि हे सर्व गोष्टी आपण या संस्काराच्या माध्यमातून मोठ्यांमध्ये, मुलांमध्ये आपण या विहारामध्ये आणून त्यांना शिकवलं गेलं पाहिजे। आपण अनेक गोष्टी बघत असतो की अनेक संप्रदायामध्ये अनेक मुलांना आपल्या आपल्या पद्धतीने संस्कार येत असतात, मंत्र येत असतात, अनेक पूजा पाठ ते करत असतात। पण काही गोष्टीची खंत अशी वाटते की आपल्याजवळ इतका महान बुद्धांचा धम्म आहे, विश्व लेवलवर आहे, पण आपण कितपत बुद्धवंदना आपल्या मुलांना शिकवलेली आहे, किती आपल्याला त्रिशरण पंचशील येते, की तो जो मुलगा विहारामध्ये येऊन बुद्धवंदना शिकणार, बुद्धांनी सांगितलेले धम्मसंस्कार शिकणार,
बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर तो चालणार. हे केव्हा होणार? जोपर्यंत विहारामध्ये येत नाही तोपर्यंत. विहारामध्ये ज्या वेळेस व्यक्ती येतो त्यावेळेस त्याला माहीत होते की संस्कार काय असतात, आपली संस्कृती काय असते, आणि त्या संस्कृतीच्या नुसार तो मुलगा, तो व्यक्ती जसा जसा मोठा होतो तसं तसं त्याला वाटते की खरोखरच माझे आई वडील किती पवित्र आहेत, किती संस्कारिक आहेत. आणि मग तो बुद्धांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे मातापिताचं पालनपोषण करतो, मातापिताला त्या संस्कारामध्ये ठेवतो आणि आपलं स्वतःचं कर्तव्य समजून तो शेवटपर्यंत मातापितांची पूजा करतो. याच पद्धतीने भगवान बुद्ध ज्या वेळेस नगरीतून निघत असताना सिगाल नावाचा एक मुलगा होता, एका ब्राह्मणाचा मुलगा होता, आणि तो ज्या वेळेस घराच्या बाहेर निघाला त्यावेळेस भगवान बुद्ध राजगृहानगरातून वेळुवनात राहत असत. आणि त्यावेळेस सिगाल नावाचा जो मुलगा होता तो लवकर सकाळी उठून स्नान वगैरे करून पूर्ण अंग वल्ल असताना, वस्त्र वल्ले असताना तो पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, वरची व खालची या 6 दिशांची तो पूजा करीत असे. एक सिगाल नावाचा एक मुलगा होता. त्यावेळेस वेळुवनामध्ये भगवान बुद्ध राहत होते आणि भगवान बुद्धांनी या सर्व गोष्टी अचानक बघितल्या आणि बघितलं की हा जो मुलगा आहे हा संस्कारी मुलगा आहे, याचे कर्म उघडून आलेले आहेत, म्हणून हा दूषित कर्माकडे न वळता, दूषित गोष्टींची पूजा न करता खरी पूजा कोणती असते तर याला आपल्याला सांगणं योग्य आहे. बुद्ध आपल्या अंतर्दृष्टीनं बघत असत की आज कोणाला धम्मोपदेश करायचा आहे, आज कोणाचे कर्म संस्कार उभारलेले आहेत आणि कोण निर्वाणापर्यंत जाऊ शकतो, कोण श्रुतापन्न, सत्रुतागामी, अनागामी, अरहंतपर्यंत जाऊ शकतो. बुद्ध प्रत्यक्ष त्यावेळेस बघत होते. बुद्धांना ते दृष्टी होती, म्हणून बुद्धांना सम्यक संबुद्ध म्हणतात. सम्यक म्हणजे संपूर्ण, सम्यक संबुद्ध, त्या पलीकडचं दिसणारा, असा बुद्धांना म्हटलं जाते. आणि त्यावेळेस तो मुलगा 4-6 दिशाची पूजा करत असताना त्यावेळेस भगवान बुद्ध त्या वेळुवनामधून राजगृहाकडे आपलं चीवर सावरून भिक्षापात्र वगैरे घेऊन त्या दिशेला निघाले. आणि भिक्षेला जात असताना त्यावेळेस त्या सिगालला बघितलं आणि मग त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या सिगालला म्हणतात, एक गृह पतिपुत्र, तू या पूर्ण वल्या वस्त्राने तू भिजलेला आहे, तुझं अंग वल्लं आहे, या वल्या केशाने तू जो 6 दिशांना नमस्कार करतोस, हे काय आहे, हे काय आहे? तथागतांनी त्या गृहस्थाला विचारले. त्यावर तो सिगाल हात जोडून तथागतांना वंदन करून त्यावर तो सिगाल म्हणाला, हे तथागता, माझ्या बापाने अंतकाळी मला सांगितले की ये बाळा,
तू 6 दिशांची पूजा कर, तू 6 दिशांची पूजा करीत जा, असे त्यांनी मला सांगितले आहे आणि मी त्यांच्या वचनाला पालन करत आहोत. तथागतांना तो सिगाल नावाचा जो गृहस्थ होता तो काय म्हणाला की माझ्या वडिलांनी या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे की 6 दिशाची पूजा आपण केली गेली पाहिजे आणि त्या वचनाप्रमाणे मी वागत आहो, त्यांच्या वचनाचा मी सन्मान करत आहो, हा नमस्कार विधी मी चालवित आहे. हे ऐकून बुद्ध म्हणाले, एक गृहपती पुत्र, भगवान बुद्धांनी म्हटलं की तुला माहीत आहे का आर्य धर्माप्रमाणे कशी पूजा असते? आणि ही जे 6 प्रकारची जी पूजा करत आहे ना, म्हणजे 6 दिशांमध्ये जसं आपण बघत असणार, कोणी कोणी एका लोट्यामध्ये पाणी घेऊन सूर्याकळेमध्ये पाणी वगैरे टाकत असतात, 4 दिशामध्ये ते पाणी टाकत असतो. अशा पद्धतीची जी पूजा असते त्यावेळेस तथागतांनी त्याला म्हटले की आर्य धर्माप्रमाणे 6 दिशांची नमस्कार विधी फार निराळा आहे, फार वेगळ्या पद्धतीचा आहे. तो कशा पद्धतीचा आहे हे तुला माहीत आहे का? त्यावेळेस सागलने गृहपुत्राने म्हटले की तथागता, आर्य धर्माचा नमस्कार कसा असतो, ती पूजा कशी असते, ती 6 दिशाची पूजा कशी असते, कृपा करून ते मला सांगावे, कारण की ते मला माहीत नाही. त्यावेळेस तथागतांनी या सर्व गोष्टीचं भाष्य करत असताना त्याला ती धम्मदेशना केलेली आहे. त्यावर ज्याला 6 दिशांची पूजा करायची असेल त्याने 4 कर्मक्लेशाचा त्याग केला पाहिजे. तथागतांनी त्या सागरला काय सांगितले की अगर तुला 4 दिशाची पूजा करायची असेल आणि ज्यालाही 4 दिशाची पूजा करायची असेल तर त्याने 4 प्रकारच्या कर्मक्लेशाचा त्याग केला गेला पाहिजे. 4 कारणास्तव त्याने पाप कर्म करू नये, 4 प्रकारचे जे पाप कर्म आहे त्याने ते करू नये आणि 6 संपत्तीच्या नाशाचे द्वार त्याने सेवन करू नये. म्हणजे 6 प्रकारच्या संपत्ती असे त्याचा जो नाश होतो त्याचं त्याने सेवन कधीच केलं नाही पाहिजे. अशा 14 गोष्टीचा त्याग करून जे 6 दिशाची पूजा करतात त्यांनाच यह परलोक मिळत असतो, यहिक लोक मिळत असते. अनंत काळाचं पुण्यबल त्याचं प्रकट होते, कर्म बीज त्याचं फलदायी होते. प्राण्यांचा वध, अत्तदान, चोरी, परदान गमन, व्यभिचार व असत्य भाषण या 4 कर्मक्लेशाचा त्याने त्याग केला पाहिजे. कोणते सांगितले सुरुवातीला? अगर आपल्याला परलोक गाठायचा असेल, कुशल कर्म गाठायचा असेल, चांगले संस्कार निर्माण करून घ्यायचे असतील तर 4 प्रकारचे क्लेश म्हणजे जे सांगितलेले आहेत, 4 प्रकारचे पहिलं सांगितलेलं आहे प्राण्याचा वध न करणे, ज्यामध्ये आपण काय म्हणतो पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी.
बघा, अगर आपल्याला खरोखरच आपल्या बापाच्या वचनाचं पालन करायचं असेल आणि बापानी जे पूजा सांगितलेली आहे, पण ते पूजा करत असताना त्याच्या आधी आपल्याला 4 प्रकारचे कर्मक्लेश म्हणजे त्यागावा लागणार आहे. आणि मग 4 प्रकारचे म्हणजे ते कर्मक्लेश त्यागण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पानाती पाता वेरमणी, पानाची पात है ना, पाना म्हणजे प्राणी आणि पात म्हणजे घात असतो. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला रस्त्यामध्ये कोणी व्यक्ती दिसला तर त्याच्याप्रती लगेच द्वेष उत्पन्न होणे, जनावर दिसलं त्याच्याप्रती द्वेष उत्पन्न होणे, मग ते गाय असेल, डुक्कर असेल, कुत्रा असेल, काहीतरी गोष्टी त्यांनी वेगळं केलं तर तरी आपल्या मनामध्ये होतं, अरे त्याला काय वेगळा रे, मारा याला. दूषित मन झालं. बुद्ध म्हणतात मनोपुब्बगम्मा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पटुठ्ठेन भासती वा करोती वा. मनोपुब्बगम्मा धम्मा, मनामध्ये गोष्ट तुमची निर्माण झाली. मनोमया म्हणतो का नाही आपण, मनामध्ये मनोमय म्हणतो आपण. म्हणजे आपण एकामेकाच्या प्रती मनामध्येच गोष्टी ठेवतो. कोणी एकदम सतत कंटिन्युटी मनामध्ये ठेवत असतो, त्याचं त्या गोष्टी संपत नाही. अरे मैंने तो इसको देख लिया है, मैंने इसको समझ लिया है, मैं इसको जिंदगी में कभी नहीं भूलूंगा. मनोमय असं म्हणतो ना आपण, मनोमय. आणि ज्यांनी फक्त बोलून द्वेष तर केलाय, बोलून विसरून गेला म्हणजे त्याचा वेळ संपलेला असतो. पण मनोमया मन साचे पटुठ्ठेन, त्यांनी अगर मनोमय ठेवलेलं आहे, मनामध्ये कंटिन्युटी द्वेष ठेवलेला आहे. मन साचेन म्हणजे त्यांनी साचवून ठेवलेलं आहे. मन साचे पटुठ्ठेन, मन साचे पटुठ्ठेन. मग काय झालं, त्याचं मन दूषित झालं. पटुठ्ठेन म्हणजे मन दूषित होणे. आणि मन दूषित अगर कधी झालं तर काय होते, मन साचे पटुठ्ठेन भासती वा करत. मग तो जसं भासणार आहे ना, मग ते तसंच होते. आणि तशा गोष्टी झालं तर मग काय होते, चक्कं पदेही, म्हणजे बैलाच्या मागे जो चाक असतो ना, त्या चाकाच्या मागे काय असते, त्या बैलाच्या मागे जो चाक असतो, तर त्या बैलाच्या मागे जो चाक फिरतो, तशा पद्धतीचे आपले कर्म आपल्या मागे लागतात. म्हणून बुद्धांनी सांगितलं की कोणीही असो, ते कर्म बीज उत्पन्न अगर कधी होत असणार, कोणाच्या प्रती अगर बीज उत्पन्न होत असणार, तर तत्कालमध्ये ते कर्मबीज तुमच्यामध्ये ते फळ देणारं असते. मग ते अकुशल कर्माचं बीज असते. आणि हे अकुशल कर्माच्या बीजामध्ये तथागतांनी सांगितलं की तुम्हाला 4 दिवसाची पूजा करायची असेल तर त्या 4 दिवसाच्या पूजासाठी तुम्हाला 4 प्रकारचे कर्मक्लेश अगर कधी काढायचे असतील तर सुरुवातीला तुम्हाला पहिलं पानाची पात, प्राण्याचा कोणता वध न करणे, म्हणजे मनापासून असेल, कोणता प्राणी असेल, या सर्व गोष्टी असतील. तर अशा पद्धतीने आपण सिगाल सुत्ताचे अनेक भाग आपण बघणार आहोत. तर या पद्धतीचं आपण हा जो भाग आपण पहिला बघितलेला आहे, असे धीरे धीरे आपण सिगल सुत्ताचं परिपूर्ण, मग ते 4 दिशा कशा असतात, 6 दिशा कशा असतात, कशा पद्धतीने सर्व गोष्टी असतात. आणि त्यावेळेस सिगाल सुत्ता सिगालला आला म्हणजे त्या गोष्टी समजल्या आणि त्या पद्धतीने तो तथागतांचा उपासक झाला, शरणागत गेला. आणि त्याने बुद्धांच्या नियमाला अनुसरून तो तथागतांना नमस्कार वगैरे कसा केलेला आहे, त्या पद्धतीने आपण पुढील प्रमाणे आपण सर्व बघणार आहोत. आज आपण या संबोधी बुद्ध विहारामध्ये येऊन बुद्धवंदना वगैरे केली, धम्मदेशना श्रवण वगैरे केली. या श्रवणाने तुमचं सर्वांचं मंगलो, सर्वांचं कल्याणो, सर्व दुःखातून मुक्तो. तुमचं सर्वांचं मंगलो, सर्वांचं कल्याणो,
सर्व दुःखातून मुक्त हो. तुमचं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व दुःखातून मुक्त हो. साधू साधू साधू.